सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बारीक मेथीची भाजी बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने बनते आणि पटकन तयार होते. चवीला सुद्धा खूप छान लागते. तर त्यासाठी मी इथे बारीक मेथीच्या या 10 जुड्या घेतलेल्या आहेत. अगदी छोट्या छोट्या या जुड्या असतात, त्यामुळे मी या 10 घेतलेल्या आहेत. आता आपल्याला या जुड्या साफ करण्यासाठी सगळ्यात आधी याची जी खालची बाजू असते ती रेतीमध्ये उगवते ही मेथी, त्यामुळे थोडीशी काळपट आणि रेती भरलेली असते त्यामध्ये. तर ही जी तिची मुळं आहेत ती आपल्याला आधी कापून टाकायची आहेत. सगळ्या जोड्यांचे मी असे स्वच्छ करून घेणार आहे आणि पाण्यात धुवून घेणार आहे. तर बघा, 3 ते 4 वेळा आपल्याला ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण यामध्ये बरीच रेती असते, मातीचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे स्वच्छ अगदी 4 ते 5 पाण्यांमध्ये व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे. आता एका लोखंडी कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेत आहे. पालेभाजी शक्यतो ही लोखंडी कढईमध्ये बनवायची, त्याची पौष्टिकता अजून वाढते. तेल गरम झाल्यावर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत फोडणीसाठी. त्याचबरोबर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यामध्ये आता मीठ आणि हळद घालून हा कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे. पालेभाजीमध्ये कांद्याचा वापर थोडा जास्त करावा लागतो, त्यामुळे भाजीला छान अशी मिळून येते आणि चवसुद्धा छान लागते. आता 2 ते 3 मिनिटं हा कांदा परतून झाल्यानंतर यावरती मी आता झाकण ठेवणार आहे आणि वाफेवरती हा कांदा आधी आपल्याला छान मऊ असा करून घ्यायचा आहे. आणखीन 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हा कांदा असा छान नरम झालेला आहे. पालेभाजी असल्यामुळे ती पटकन शिजते आणि मग कांदा तसाच कच्चा राहतो, त्यामुळे आधी कांदा शिजवून घ्यायचा आहे. सोबतच एक मोठा उकडलेला बटाटा मी तुकडे करून घातलेला आहे. आमच्याकडे या भाजीमध्ये बटाटा वापरला जातो. तुम्ही सुद्धा एकदा अशी भाजी करून बघा, खूप छान लागते. पण बटाटा मात्र उकडलेला वापरा. कच्चा बटाटा वापरला तर शिजायला खूप वेळ जातो. आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी मेथी छान बारीक चिरून घेतलेली आहे. ही मेथी चिरताना लक्ष द्यायचं आहे, जास्त लांब लांब अशी चिरायची नाही आहे, छान बारीक चिरून घ्यायची आहे. नाहीतर खाताना तिची मुळं अशी लांब असल्यामुळे ती खाताना तोंडात लांब लांब भाजी येते आणि खूप जण त्या कारणामुळे ही भाजी खात नाहीत. त्यामुळे भाजी चिरताना छान व्यवस्थित चिरून घ्यायची आहे बारीक. आणि वरच्यावर ही मेथी मी ठेवलेली आहे. आत्ता आपल्याला ही मिक्स करायची नाही आहे, हिला आपल्याला वाफ द्यायची आहे. त्यासाठी झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटे मंद गॅसवरती हिला वाफ द्यायची आहे. 4 ते 5 मिनिटानंतर झाकण काढल्यावरती यामध्ये ओलं खोबरं घालते मी. 4 ते 5 चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे. आवर्जून घाला, यामुळे चव खूप छान येते आणि भाजीसुद्धा छान मिळून येते. अर्धा चमचा मिरची पावडर, अगदी किंचितशी अशी साखर. मेथीच्या भाजीमध्ये थोडीशी साखर घातल्याने चव खूप छान येते. आता आपल्याला ही भाजी एकजीव छान करून घ्यायची आहे. 1-2 मिनिटं अशीच आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे. कांदा बटाटा तर आपला शिजलेला आहेच, मेथी शिजायला काही फार वेळ लागत नाही. मसाला खोबरं एकजीव होईपर्यंत आपल्याला ही भाजी हलक्या हाताने परतून घ्यायची आहे. 1-2 ते 3 मिनिटं सतत अशी परतून घेतल्यानंतर आपली छान ही अशी मेथीची भाजी तयार झालेली आहे. या मेथीच्या भाजीचा वास शिजत असताना घरात खूप छान येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते. तर एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा. भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूप छान चव येते हिची. तर आपली ही मेथीची भाजी इथे तयार झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. नमस्कार.